आहे ना गावालाच राहून शक्य आहे. असा आहे ना गावरान माल खायला, आणि तो पण ताजा ताजा तोडायचा आणि ताजा ताजा खायचा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपल्या पपईला आहेत ना 4 ते 5 पपयांना आहे ना डोळा पडलेला आहे, आणि एक पपई ना जास्त पिकलेली आहे. तर आपण आहेत ना हे सगळे काढून घेणार आहेत. आणि माझी जवळजवळ ना ही 3री वेळ आहे पपया काढायची. याच्या आधी 1-2 वेळा पण काढल्या होत्या. बघा आता हिला चांगल्यापैकी ना डोळा पडलेला आहे, पिवळी झालेली ही. आणि हिला आहे ना थोडा डोळा पडलेला आहे. ही बाजू पिवळी आहे, ही बाजू आहे ना एकदम हिरवीगार आहे. पण तरी पण काढून घेणार आहे, कारण की ही जर मुराई ठेवली ना 4-5 दिवस अजून गोड होती. आणि डायरेक्ट झाडाची पिवळी पपई जर खाल्ली ना ती जरा कमी गोड लागते. त्याच्यामुळे आहेत ना आता ह्या सगळ्या आहेत ना डोळा पडलेल्या काढून घेणार आहे मी. आपलं ते आपलंच असतं, बारीक असो किंवा मोठं. आता आपले हे छोटे पपया आहेत तरी पण आहेत ना आम्ही मोकळू मोकळू खातो, कारण की ना आपण लावलेलं झाड आहे आणि त्याच्याच पपया खातोय, हा मोठा आनंद राहतो. अरे आता ही आहे ना ही डोळा पडलेली आहे, पण हिला अजून 2-4 दिवस ठेवू आपण. म्हणजे 2-4 दिवसांनी ही चांगली डोळा पडेल. आणि जे ह्या डोळा पडलेल्या आहेत ना ह्या तोपर्यंत खायला येते 4 ते 5 दिवसात. आणि ह्या संपत येत नाही कुठं, आपल्या ह्या पपया चालू होत्या. हे फक्त आहे ना गावालाच राहून शक्य आहे. असा आहे ना गावरान माल खायला, आणि तो पण ताजा ताजा तोडायचा आणि ताजा ताजा खायचा. आपल्या अंगणात आहे ना एवढी एकच पपई आहे, आणि ती पण सांडपानं आलेली आहे. तिला काही पाणी घालत नाही, जे असं धुण्याचं भांड्याचं पाणी राहतं ना त्याच्यावरच आलेली आहे. पण आहे ना वर्षभर आहे ना आपल्याला पपईची काही टंचाई नाही झालेली. काही तोडून ठेवल्या की दुसऱ्या लगेच खाण्याकरता येतात.